चिखलदरा फुलला आहे ते पर्यटकांनी आणि दुसरं म्हणजे या ठिकाणी अवतरलेल्या धुक्यांनी। एकंदर जर या ठिकाणची परिस्थिती बघितली तर धुक्यांनी जे आहे ते सर्वत्र चिखलदरा जे आहे आच्छादलं गेलं आहे। अशा प्रकारची परिस्थिती या ठिकाणी निर्माण झाल्याचं चित्र पाहायला मिळते आहे। संपूर्ण समोर असलेल्या टेकड्या जर आपण बघितल्या तर त्या टेकड्या ज्या आहेत त्या टेकड्यांवर धुके पाहायला मिळते। समोरून येणारे वाहनं जे आहे ते लाईट लावून चालताना दिसते, कारण 5 फुटापेक्षा जास्त अंतरावर सुद्धा समोरचा माणूस दिसत नाही। अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झालेली आहे। एकंदर म्हणजे धुक्याची चादर जी आहे ते या ठिकाणी पसरलेली आहे। आपण जर बघितलं तर काल या ठिकाणी काहीसा पाऊस कोसळला आणि या पावसाच्या नंतर जे आहे ते या ठिकाणचं जर वातावरण आपण बघितलं तर पर्यटक जो आनंद घ्यायला आला होता त्यापेक्षा डबलचा आनंद पर्यटकांना या ठिकाणी मिळतो आहे। अनेक जण रस्त्यावर अशा प्रकारे फिरताना आपल्याला पाहायला मिळते। धुके सर्वत्र आहे आणि एकंदर जर आपण बघितलं तर चिखलदरा जे आहे ते सर्वत्र धुक्याच्या चादरीमध्ये झाकल्या गेलं असं चित्र आपल्याला पाहायला मिळते आहे। आणि या ठिकाणी पर्यटक मोठ्या प्रमाणात चिखलदऱ्यामध्ये पडत असलेल्या या धुक्याचा आनंद घेताना दिसून येत आहे। सुनील डगे, TV9 मराठी, चिखलदरा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।